विच ऑफ द फॉलोइंग प्लांट हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर सिनेसन्स. सिनेसन्स म्हणजे काय? वृद्धत्व. म्हणजे खालील कोणता हार्मोन सिक्रेट झाल्यानंतर ही होते, त्याची वृद्धत्व येतं त्या प्लांटमध्ये. ऑक्झिन, सायटोकायनिन, इथिलिन. सायटोकायनिन तर सांगा, बेसिक आहे सायटोकायनिन. सायटोकायनिन कष्ट वापरतात? सायटोकायनिन आहे ना, सेल डिव्हिजनला वापरतात. लक्षात, सायटोकायनिन आलं की एकच लक्षात ठेवा, हा सेल डिव्हिजनचा आहे. पाठच कोण ठेवा, सायटोकायनिन सेल डिव्हिजन. सी लक्षात ठेवा त्याचं, ठीक आहे. आणि आपण जे सेल डिव्हिजन बघणार आहे, मायटोसिस, मिओसिस, तर त्यात सायटोकायनिन लागतो, लक्षात ठेवा, कंपल्सरी. सायटोकायनिन तिथे येतो सेल डिव्हिजन मध्ये. ऑक्झिन कशात वापरतात? ऑक्झिन सिक्रेट होतं बघा. ऑक्झिन शूट असतं ना प्लांटचं, म्हणजे आपला जे शेंडा म्हणतो आपण, त्या शेंडा तिथून सिक्रेट होतं. आणि एनलार्जमेंटसाठी वापरतात ऑक्झिन. म्हणजे सेल असते ना ती एनलार्ज होते, म्हणजे शेंडा वाढतो ना आपला, तो ऑक्झिनमुळे वाढतो. एनलार्जमेंट लक्षात ठेवायचं. आता इथिलिन कशाला? इथिलिनचे दोन आहेत, आर्टिफिशियल आणि नॅचरल, हे दोन आहेत. इथिलिन कशाला वापरतात? रायपनिंग ऑफ फ्रूट रायपनिंग होतं ना, ते इथिलिनमुळे होतं. फ्रूट रायपनिंग इथिलिनमुळे होतं. आणि हे आर्टिफिशियली पण तयार करतात. ते जे आपण म्हणतो ना की आर्टिफिशियली पिकवतात फळं, आंबा किंवा केळी, तर ते इथिलिन आर्टिफिशियल पण तयार, इथिलिन चेंबर असतं. इथिलिन चेंबरमध्ये ठेवून ते फ्रुट्स पिकवतात. तर ते माहीत पाहिजे की आर्टिफिशियली कोणता आहे, नॅचरल कोणता आहे. ते एक सलग कलर असला ना असा, समजायचं की ते आर्टिफिशियल आहे. जर थोडे स्पॉट जर असतील नॅचरल स्पॉट, तर ते म्हणायचं की नॅचरल आहे. आणि टेस्टवरनं तर कळतंच, पण टेस्टच्या आधी तुम्हाला एक्सटर्नल अपिअरन्सवरनं कळायला पाहिजे. जर केळी असेल ना, तर एक सलग पिवळी असेल ना अशी कंप्लीट, तर समजायचं की ते आर्टिफिशियल आहे. आणि त्या जर स्पॉट असतील ना, डॉट ब्लॅक वगैरे, तर ते म्हणायचं की नॅचरल आहे. अजून त्यांचा स्मेल पण असतो, स्मेलवरनं पण ओळखता येतं. आणि ऍब्सिसिक ऍसिड राहिला, आता मग ते उत्तर तेच आहे. तर ऍक्च्युली एमपीएससीने हा प्रश्न कॅन्सल केलाय. काय केलाय माहित नाही, बट कॅन्सल केलाय एमपीएससीने हा प्रश्न. उत्तर ऍब्सिसिक ऍसिड पहिल्या कीने दिलं, तर दुसऱ्या कीला कॅन्सल केलाय. हा, कशाला? हा हा, नाही, सेल डिव्हिजन मध्ये नवीन सेल तयार होते ना, नवीन सेल परत त्याची पण डिव्हिजन होतीच की पुढे जाऊन. सेल किती दिवस जगते? एक सेल 120 दिवस जगते. त्यापुढे त्याची परत डिव्हिजन होते. सेल डिव्हिजन कंटिन्यू. सायटोकायनिन असं कुठं पुस्तकात दिलं नाही की सायटोकाय. हा हा, कशात? हा, ते काय एवढी आयडिया नाही, माईट बी त्याच्यामुळे कॅन्सल केला असेल त्याने. 4 नंबर उत्तर बरोबर आहे. आपल्या स्टेट बोर्ड मध्ये सरळ दिलेलं आहे, ऍब्सिसिक ऍसिड दिलेलं आहे. पण एमपीएससी कसं असतं, कधी कधी कॅन्सल करते, त्याला काही लॉजिक नसतं, किंवा चेंज करते, त्याला पण लॉजिक नसतं. त्यामुळे काय प्रश्न असे असतात की त्याला आपण नाही डोकं लावायचं. पुढच्या वर्षी तो येईल. अजून सायन्समध्ये सगळ्यात जास्त गोळ होतो त्यांचा, म्हणजे तुम्हाला कळलं आता पुढे जायला तसं. अजून क्वेश्चन तुम्ही म्हणणार उत्तर ऍब्सिसिक आहे पहिल्या कीनुसार, सेकंड कीनुसार क्वेश्चन कॅन्सल आहे. हा, उत्तर आता जर परत आलं तर ऍब्सिसिक मारा सर, सगळ्यात जास्त ऍब्सिसिक आहे. त्याचं उत्तर लक्षात ठेवा, ठीक आहे. ऑक्झिनलाच जिब्रेलिक ऍसिड म्हणतात बरं का, जिब्रेलिक ऍसिड म्हणतात, म्हणजे जीए म्हणतात ना आपण, जिब्रेलिक ऍसिड, ते ऑक्झिनलाच म्हणतात. ते द्राक्षे जे असतात ना, नॅचरली द्राक्षे, ते नॅचरली द्राक्ष एकदम बारीक असतात, त्याची ग्रोथ होत नसते, लक्षात ठेवा. जर नॅचरल द्राक्ष खायचे म्हणलं ना, तर मिळणार ते एकदम छोटे छोटे असतात. आता जी साईज आहे का, त्या 1/3 बी राहणार नाहीत. मग त्याला जीए मध्ये बुडवतात, 3 वेळा बुडवतात जीए मध्ये, तेव्हा त्याची साईज वाढते. तेव्हा ऑक्झिन मध्ये एनलार्जमेंट करतं त्याचं, ते लक्षात ठेवा. विचारू शकतात की द्राक्षाला कोणतं वापरतात सेल एनलार्जमेंटसाठी? जिब्रेलिक ऍसिड. हा, काढल्या ना आधीच झाडावरच.
झाडावर जर तुम्ही एखाद्या द्राक्षाला असंच ठेवलं नॅचरली तर त्याची ग्रोथ होत नाहीये, ते एवढे एवढेच राहतात असे एकदम छोटे. त्याला ते GA मध्ये बुडवलं हे होतं त्याचं. ऑक्झिनचं नाव लिहून घ्या. अजून ऑक्झिनचे 2 नाव आहेत अजून. इंडोले ऍसिटिक ऍसिड IAA, इंडोले ऍसिटिक ऍसिड. दुसरं ह्या नावाने विचारू शकतात ते परत. ऑक्झिनचं ते नाव देतील इंडोले ऍसिटिक ऍसिड किंवा IBA पण म्हणतात त्याला. इंडोले ब्युट्रिक ऍसिड, इंडोले ब्युट्रिक ऍसिड ह्या नाव IAA किंवा IBA पण म्हणतात त्याला. हा एवढाच टॉपिक आहे. याच्यात एवढेच फिरून फिरून हेच विचारतात प्लांटमध्ये कुठले सिक्रेट होतात, कशाला होतात, काय होतात, लक्षात ठेवा फक्त. आता हा प्रश्न आहे बघा. मग तुम्हाला बायोटेक्नॉलॉजी सांगितलं DNA वगैरे तो प्रश्न इथं परत आला. What will be the eye color of all female individuals in F1 generation when a white-eyed female Drosophila is crossed with a red-eye male Drosophila? बघा आता प्रश्न काय सांगतो आपल्याला. डोळ्याचा रंग पांढरा असणाऱ्या ड्रॉसोफिलियाच्या मादीचा म्हणजे फिमेल, डोळ्याचा रंग लाल असणाऱ्या ड्रॉसोफिलियाच्या नराबरोबर संकलन झाले तर त्याच्या पहिल्या F1 पिढीतील सर्व मादी ड्रॉसोफिलियाच्या डोळ्याचा रंग कोणता असेल, असा प्रश्न आहे. तर हे मेंडेल्स आहे ना, मेंडेल्स टॉपिक, त्याच्यामध्ये हे सापडतं तुम्हाला. म्हणजे मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस ते आहेत ना मेंडेलचे टॉपिक, त्यात हे उत्तर सापडतं. म्हणजे मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये त्यानं कसं केलं, F1 जनरेशन कसं होतं, डायहायब्रिड क्रॉसमध्ये कसं केलं, त्याचे जनरेशन F1 F2 कसे होते, तर तिथं कळतं. इथं कसं आहे माहिती आहे का, डॉमिनंट आणि रेसेसिव्ह 2 कॅरेक्टर असतात. जो कलर डॉमिनंट असेल ना तो F1 मध्ये जातो. तर इथं रेड कलर डॉमिनंट आहे, लक्षात ठेवा. रेड कलर डॉमिनंट आहे आणि व्हाईट कलर रेसेसिव्ह आहे. तुम्हाला ज्यावेळेला मेंडेलचं मी शिकवेल ना, म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगतो. मेंडेलनं काय केलं, 2 क्रॉस केले, 2 टाईपचे, मोनोहायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड. मेंडेलचं अजून एक लिहून घ्या. मेंडेल इज अ फादर ऑफ ह्युमन जेनेटिक्स, ते विचारतातच. फादर ऑफ ह्युमन जेनेटिक्स कोण आहे तर ग्रेगर जॉन मेंडेल, लक्षात ठेवा. ग्रेगॉर जॉन मेंडेल, हे लक्षात ठेवायचं. त्याने 2 क्रॉस केले आणि त्याच्यावर त्याने रूल्स सांगितलेले की रूल्स जेनेटिक्समध्ये रूल्स कसे असतात ते. तर त्याने काय केलं की आपल्याला हे लक्षात ठेवा, त्याने जो एक्सपेरिमेंट केलता ना ते पायसम सटायवा नावाचं, म्हणजे वाटाणा त्याच्यावर एक्सपेरिमेंट केलता त्याचा. हे विचारलंय त्याने एक्सपेरिमेंट कशावर केलता. त्या झाडाचं नाव वाटाणे झाडावर केलता आणि त्याने 7 कॅरेक्टर घेतलेले, ते पण लक्ष स्टेट बोर्डात दिलेलं का सगळं. त्यानं 7 कॅरेक्टर घेतलेले त्या प्लांट मधले आणि त्यांचा क्रॉस केलता सगळ्यांचा, आणि त्यात त्यानं सांगितलं की यातलं डॉमिनंट कोणतं आहे आणि रेसेसिव्ह कोणतं आहे. आता जे डॉमिनंट आहे ते F1 मध्ये येतं आणि नंतर त्यांचा क्रॉस केला F1 वाल्यांचा तर ते सेकंडरी मध्ये सगळ्या टाईपचे भेटले त्याला. तर तो रेशो, तर ते हा आपल्याला कशाचं एक्सपेरिमेंट महत्वाचा आहे, कारण की कॅरेक्टर जे आपले असतात ते पुढच्या पिढीमध्ये कसे जातात आणि ते डिसाईड कसे करायचे आधीच, आणि आपल्याला जे काही डिसीज जातात ना पुढं ते आधीच कंट्रोल करायसाठी ते माहीत असणं गरजेचं आहे. सिकल सेल ॲनिमिया म्हणा किंवा दुसरे जे डिसीज आहेत मायटोकॉन्ड्रियल डिसीजेस, ते जेनेटिक असतात ना, तर ते जेनेटिक्स आधी जर आयडेंटिफाय केलं आपल्याला की हा डिसीज ह्याला आहे आणि हा डॉमिनंट आहे की रेसेसिव्ह आहे, मग तो परत हिमोफिलिया वगैरे डिसीज आहेत, तर ते डिसीज आपल्याला आधीच कंट्रोल करता येतात. त्यासाठी हे एक्सपेरिमेंट खूप महत्त्वाचे आहेत. हे लक्षात ठेवा फक्त. आता बघा ह्याचं काय झालं माहिती आहे का, आता हे तुम्हाला मी थोडंसं क्रॉस करून दाखवतो कसं ते मेंडेलचा क्रॉस होता. आपण आता काय ते ऑल फिमेल आहेत, त्यांचा कुठला क्रॉस आहे, व्हाईट आहे, व्हाईट आहे, WW घेतला आणि तो रेड आहे, रेड आहे, ठीक आहे. हे झालं मेंडेलच्या ह्याच्यानुसार पॅरेंट्स P1, म्हणजे हे झाले पॅरेंट्स त्याचे.
ठीक आहे. हे पॅरेंट्सचा जेनेटिक टाईप असा आहे, जेनेटिक मेकअप. आता त्याचं काय केलंय ना, हे तयार केलं जीन. तर जीन मधला हातला एकच येतो, लक्षात ठेवा, ह्याच्यातला पण एकच येतो. हा त्याचा पहिला लॉ आहे की ज्या वेळेला हे तयार होतात जेनेटिक मेकअप त्याचं, तर त्यावेळेला फक्त एकच खाली येतो. ते लॉ ऑफ सिंगल जीन असा त्याचा काहीतरी लॉ येतो. तो लॉ सांगेन मी तुम्हाला शिकवतो ना. आता काय होतं, ह्या दोघांचं क्रॉस होतो, ह्या दोघांचा जेव्हा क्रॉस होतो ना त्यावेळेला असं तयार होतं. म्हणजे ऍक्च्युली हा रेड असतो, बट हा मिक्स असतो, लक्षात ठेवा, कारण ह्या दोन्ही असतात. आणि रेड हा डॉमिनेट असल्यामुळं खालच्या ह्याच्यामध्ये रेड येतो. डॉमिनेंट म्हणजे एक्सप्रेस होतो पुढच्यात, रिसेसिव्ह वाल्याला दाबतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला देतो, हा रेड कलर, रेड आय, डोळ्याचा रेड आय त्या कीटकामधला, ह्युमन बिईंगचं नाही, ते कीटक आहेत ना ड्रॉसोफिलिया, त्याच्यामध्ये रेड आय डॉमिनंट आहे. रेड आय, ज्या कीटकाचे डोळे लाल आहेत तो कीटक डॉमिनंट त्याच्या डोळ्यासाठी, आणि ज्या कीटकाचे डोळे व्हाईट आहेत तो कीटक रेसेसिव्ह. ज्यावेळेला त्या दोघांचं एकत्र येऊन त्यांच्यापासून जे काही कीटक बनेल, तर त्याच्यात जर असं स्ट्रक्चर असेल, हे फर्स्ट जनरेशन आहे, तर हा रेड असणार. आता ह्याचं सेकंड जनरेशन केलं ना तर अजून मग वेगळे पडतात, ते सेकंड क्रॉस आहे त्याचा, तर ते लक्षात ठेवा. तर हे मेंडेल्सचं आपलं जेनेटिक्स आहे ना, त्यात आहे. हा आपलं एक्झाम्पल सांगतो, ह्युमन बिईंगमध्ये ना ब्लॅक आणि कुरळे ज्याचे केसेस असतात, समजा एक मेल आहे, त्याचे ब्लॅक आणि कुरळे केस आहेत, आणि फिमेल आहे तिचे व्हाईट आणि हे आहेत, म्हणजे भुरे म्हणतात त्याला, ते तसे केस आहेत. त्या दोघांना जे काही मूल होईल तर त्या मुलाचे केस काळे आणि कुरळेच असणार, हे लक्षात ठेवा. तर ब्लॅक आणि कुरळे केस हे डॉमिनंट असतात. समजा फिमेलमध्ये जर हे असेल ब्लॅक आणि कुरळे केस, आणि मेलचे उलटे असतील, तर ते येणाऱ्या ह्याला तसेच केस येणार, म्हणजे मुलगी जरी असली तरी, कारण ते एक्सप्रेस तेच होतात. मग त्याचं जेनेटिक मेकअप मात्र मिक्स असणार, कारण त्याचा पण जीन असतो, ह्याचा पण जीन असतो. तर तो मी तुम्हाला सांगेन व्यवस्थित, ज्यावेळेला मेंडेल शिकवेल ना मी, तीन लॉ ज्यावेळेला शिकवतो त्यावेळेला व्यवस्थित सांगेन तुम्हाला की ते कसं जनरेशन असतं, P1 गॅमेट, नंतर झायगोट कसं असतंय, त्याचा परत क्रॉस कसा होतो, याच्यावर प्रश्न येऊ शकतो आपल्याला, कारण हा एक विचारला तर हा ऍप्लिकेशन बेसच आहे, हे लक्षात ठेवा. त्याचं ड्रॉसोफिलियालाच फ्रूट फ्लाय म्हणतात. फ्रूट फ्लाय जे असते ना ते ड्रॉसोफिलियाच असते. आता हे ना मिक्सचर ऑफ रेड अँड व्हाईट, मिक्सचर ऑफ रेड अँड ब्ल्यू, हे सेकंड जनरेशन मध्ये आलं असतं. ह्याच्या पुढे जर गेलो असतो ना आपण अजून एक क्रॉस करायला, मग तिथं हे आलं असतं. पण आपल्याला त्याला फर्स्ट F1 विचारलंय तिथं त्यांनी, F1 जनरेशन. F2 मध्ये मग हे आलं असतं उत्तर, हे पण आलं असतं, हे पण आलं असतं, ते पण आलं असतं F2 मध्ये. F2 मध्ये तिन्ही उत्तर आले असते, फक्त ब्ल्यू आलं नसतं, कारण ब्ल्यूचा काही संबंधच नाही इथं.